नमस्कार मित्रांनो. तर आपल्या बॅचचा जिओग्राफी हा पार्ट पूर्णपणे कव्हर झालेला आहे. आता आपण सुरू करणार आहोत हिस्ट्री. हिस्ट्रीच्या अगोदर आपण काही गोष्टी सांगतो मी. आता MPSC कंबाईनमध्ये सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, मग त्यामध्ये तलाठी असू देत किंवा मग इतर कोणत्याही पोस्ट असू देत, इन्स्पेक्टर वगैरे, आणि टेक्निकलमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल किंवा मग इलेक्ट्रिकल किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स किंवा मग नर्सिंग, या सर्व पदे टेक्निकलमध्ये ॲड झालेले आहेत. या सर्वांसाठी एकच प्रिलिम आहे, बरोबर? एकच प्रिलिम्स आहे, परंतु मेन्स मात्र वेगळी आहे. मेन्स प्रत्येकाची वेगळी होणार आहे, प्रत्येकाचा सिलेबस पण वेगळा आहे, प्रत्येकाचा कट ऑफ पण वेगळा लागणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल सिव्हिलला जर 500 जागा असतील तर 15चा रेशो ते घेतात मेन्ससाठी. मग 15 × 5 असं जर केलं आपण 500, तर बरोबर 15×5 = 75, तर 7500 हे मेन्सला क्वालिफाय होतील. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नॉन टेकच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना सर्व सिलेबस सेमच आहे, प्री आणि मेन्सला पण. त्यामुळे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं डिफरेन्शिएट होणार नाही, त्यांचा एकच कट ऑफ राहणार आहे. परंतु टेक्निकलच्या बाबतीत तसं नाही. नर्सिंगचा वेगळा, सिव्हिलचा वेगळा, मेकॅनिकलचा वेगळा, मेकॅनिकलमध्ये जे RTO आहे त्याचा वेगळा, असे वेगवेगळे आहेत. मेकॅनिकलमध्ये ITI इन्स्पेक्टर ज्याला इन्स्ट्रक्टर, तर त्याचा पण सिलेबस वेगळा आहे, मग त्याचा पण कट ऑफ वेगळा लागणार. तर अशा कंडिशनमध्ये ज्या जागा असणार त्याच्या तुलनेमध्ये कट ऑफ लागणार. तर आपल्याला हीच विनंती आहे की तुम्ही टेक्निकलवाल्यांनी, स्पेशली टेक्निकलवाल्यांनी हे जे GS आहे याला इग्नोर न करावं, व्यवस्थितरित्या अभ्यास करावा. कारण की तुमचा कट ऑफ हाय लेवलला जाण्याचे चान्सेस फार आहेत, कारण की तुमच्या जागा कमी आहेत. बाकीच्यांपेक्षा जागा कमी असल्यामुळे प्रिलिम्सचा कट ऑफ हाय राहील, आणि त्या कंडिशनमध्ये जर तुमची प्रिलिमच पास नाही झाली तर मग पुढे मेन्ससाठी अडचण येऊ शकते. त्यामुळं आपण व्यवस्थित, जो मी या बॅचमध्ये घेतो आहे, जिओग्राफी घेतला आहे, 30 आवर्समध्ये आपलं पूर्ण जिओग्राफी कंप्लीट झालेलं आहे. बाकीच्या क्लासेसचे पण आहेत, परंतु त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सिरियसली सांगतो, जे मोठे मोठे क्लासेस आहेत त्यांच्यामध्ये स्पेशल टीचर असतात प्रत्येक सब्जेक्टसाठी. खूप डिटेलमध्ये जातात ते. तेवढ्या डिटेलमध्ये जायला तुमच्याकडे वेळ नाही. पर सब्जेक्ट त्यांचा 70 to 80 आवर्समध्ये बॅच कंप्लीट होते. खूप सारा डेटा दिला जातो आणि वास्ट असतो खूप सिलेबस. तर त्यामुळे तुम्ही त्याच्या नादाला लागू नका, खूप तुमचा वेळ जाईल. मी 30 आवर्समध्ये जिओग्राफी ऑलरेडी कंप्लीट केला आहे, आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे तुम्ही स्टिक टू द सिलेबस मी शिकवतो, त्याच्याशी तुम्ही प्रॉपर तुम्ही सिलेबस कवर होईल तुमचं. आणि ज्या गोष्टी पाठ करायच्यात त्या मी त्या ठिकाणी सांगून देतो की बाबा ह्या पाठच पाहिजेत तुम्हाला, वारंवार वाचा. दुसरी गोष्ट, तुम्ही तलाठीची प्रिपरेशन करत असाल तरी हाच सिलेबस आहे, प्रिलिम्सला सेम सिलेबस आहे. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मॅथ, म्हणजे टेक्निकलवाल्यांसाठी पण टेक्निकलला मॅथ हे सोपं जातं, त्यांच्यासाठी एवढं काही विशेष नाही. पण तलाठी जे नवीन करतात त्यांच्यासाठी रोज प्रॅक्टिस करावी 2 आवर्स तरी. त्याशिवाय 20 पैकी मिनिमम 16 तरी मार्क्स यायला पाहिजेत मिनिमम. मॅक्स 18 आले तर चांगलीच गोष्ट आहे, पण 16 तरी यायला पाहिजेत. आता आपली जिओग्राफी ही पूर्णपणे 30 आवर्समध्ये कंप्लीट झालेली आहे. आता आपण हिस्ट्री सुरू करणार आहोत. आपले प्रत्येक सब्जेक्ट हे 25 to 30 आवर्समध्ये कंप्लीट करण्याचं टार्गेट आहे. यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट गोष्टी घेत आहोत. सर्व सिलेबस तर पूर्ण कवर करणार आहोत, पण त्यामध्ये पण काही गोष्टी असतात की काही अवांतर ज्या गोष्टी गरजेच्याच नाहीत त्या न घेतलेल्या बऱ्या. आयोग ज्या ठिकाणी वारंवार प्रश्न विचारतो त्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेट करणं, त्यामध्ये डेप्थला जाणं आणि ओव्हरऑल त्याचा एरिया पूर्ण कॅप्चर करणं. आणि काही ठिकाणी आयोग फक्त वरवर प्रश्न विचारतो, त्या ठिकाणी मग फक्त तुम्हाला वरवर नोट्स लिहून देणं. दुसरी गोष्ट, आपण आपल्या बॅचमध्ये कसल्याही प्रकारच्या नोट्स वगैरे दिलेल्या नाहीत. मी जे लिहून देतो आहे बोर्डवरती तेच तुम्हाला लिहून काढायचं आहे. त्याच माझ्या नोट्स आहेत आणि त्याच वारंवार रिवाईज करायच्या आहे, रिव्हिजन त्याचीच करायची आहे. आपली बॅच खूप वेळा आपण म्हणजे बघू शकतो, म्हणजे वारंवार आपण बघू शकतो, कितीही वेळा बघू शकतो, वेळा तुम्ही बघू शकता. म्हणजे फर्स्ट टाईम जर बॅच पूर्ण केली तुम्ही, त्यानंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी ही बॅच बघता येणार. म्हणजे फक्त नोट्स समोर ठेवायच्या
आणि व्हिडिओ प्ले करून ठेवायचा. प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवरती आपली बॅच अपलोड झालेली आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवरती तुम्ही मॅसेज करू शकता. व्हॉट्सअपला करा किंवा टेलिग्रामला करा. आणि टेलिग्राम आय डी पण आहे, या आय डीवरती तुम्ही मॅसेज करू शकता. हा पण खाली आय डी दिलेला आहे, या ठिकाणी पण तुम्ही करू शकता. फीस खूप कमी आहे, त्या ठिकाणी तुम्ही मॅसेज करा. आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती पण तुम्हाला दिसून येईल, फार कमी फीस ठेवलेली आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा याच दृष्टीनं फीस कमी ठेवलेली आहे. तुमची प्रिलिम्स निघणार याची शाश्वती आहे. तुम्ही बॅच व्यवस्थित करा आणि रिव्हिजन करा. तुमची प्रिलिम्सची मी गॅरंटी घेऊ शकतो. चला तर मग आता आपण आजपासून हिस्ट्रीला सुरुवात करूया. हे मुद्दाम डेमो लेक्चर म्हणून यूट्यूबला अपलोड करणार आहे, म्हणून हे स्पेशल व्हिडिओ शूट करत आहो मी आहे. तर इथून नेक्स्ट लेक्चरपासून प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपला असतील. तर आता आपण हिस्ट्रीचा एक प्रॉपर आता सिलेबस बघूया. आता हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर प्रिलिम्सला टोटल प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीला पण 10 प्रश्न पडतात. प्रॉपर 10 प्रश्न पडतात. आता हे 10 प्रश्न कसे पडतात तर महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवरती एक 6 ते कधी 8पर्यंत पण पडतात. आणि इंडियाच्या हिस्ट्रीवरती एक 4 ते 2 पण पडतात. परंतु हे कधी पण व्हॅरी होत राहतं, म्हणजे कधी इकडे 6 कधी 4 असं होतं. परंतु त्या कंडिशनमध्ये आपल्याला कधी इग्नोर करता येत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न असा असतो, त्यामध्ये 2 वाक्य हे इंडियनवरती असतात आणि 2 वाक्य महाराष्ट्रवरती असतात. टॉपिक मात्र एकच असतो. फॉर एक्झाम्पल क्रांतिकारी चळवळ. तर त्या कंडिशनमध्ये 1-2 क्रांतिकारक इंडियातले असतात 2 लाईन, आणि 2 त्याच घडामोडीविषयी महाराष्ट्रातील असतील. तर तशा कंडिशनमध्ये आपल्याला असं इग्नोर वेगवेगळं करून डिफरेन्शिएट करून चालत नाही. दोघांना पण आपल्याला सोबत घेऊन चालणार, महाराष्ट्र आणि इंडियाची हिस्ट्री. आता त्यामध्ये आपल्याला दुसरी गोष्ट काय की नेमकं टॉपिक कोणते आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न आयोग विचारतो. एक म्हणजे आहे हमखास आयोगाचे आवडते काही टॉपिक आहेत, ते म्हणजे 1857 यावरती प्रश्न असतो. इंडियन काँग्रेसवरती प्रश्न असतो. इंडियन काँग्रेस यावरती प्रश्न असतो, सोपा असतो. हा झाला इंडियन पर्स्पेक्टिव्हनी. या ठिकाणी 1857ला इंडिया प्लस महाराष्ट्र, त्याच वेळेस महाराष्ट्रात काय उठाव झाले या पर्स्पेक्टिव्हनी प्रश्न असतो. त्यानंतर व्यक्तिविशेष म्हणजे समाजसुधारक. तर त्या कंडिशनमध्ये समाजसुधारकामध्ये इंडिया आणि महाराष्ट्र या दोन्हीवरती पण कंबाईनमध्ये प्रश्न पडतात. मग जे नॅशनल लीडर्स आहेत, लोकमान्य टिळक असू देत किंवा मग महात्मा गांधी असू देत, यांच्यावरती प्रश्न असतात. मग काही गोष्टी आहेत अशा, त्यामध्ये काही विशेष टॉपिकवरती पण प्रश्न विचारतात. आता हे झाले समाजसुधारक, म्हणजे व्यक्तींवरती प्रश्न विचारला जातो. पण बऱ्याच ठिकाणी असं की काही स्पेशल टॉपिक असतात त्यावरती. फॉर एक्झाम्पल हिंदू महासभा वगैरे त्यावरती कधी प्रश्न सतत असतो. किंवा मग इंडियन ट्रेड काँग्रेस, ज्याला आयटक म्हणतो आपण, त्यावरती कंपल्सरी दरवर्षी एक प्रश्न आहेच. तर अशा गोष्टी पण आहेत की ज्यावरती प्रश्न कंपल्सरी फ्रेम होत आहेत. बरे फ्रेम कुठून होत आहे, वेगवेगळे त्याचे रेफरन्स आहेत. आयोग वेगवेगळे रेफरन्स वापरतो. आपण याचा सिलेबस खूप वास्ट आहे. हिस्ट्री म्हणजे काय सोपी नाही, खूप वास्ट आहे. सोपी म्हणजे सोपी आहे, पण वास्ट सिलेबस आहे, खूप मोठा सिलेबस आहे. आवाका हा खूप मोठा आहे आणि आपल्याला त्याच्यामधील टू स्पेसिफिक बघावं लागेल. मग टू स्पेसिफिक कसं, तर मी जसं सांगेल तेच समजायचं की टू स्पेसिफिक. कारण की मी आता इतक्या वर्षाचं मी त्यातून एक्सपिरियन्स आहे. मला माहिती आहे कोणत्या टॉपिकवर आयोग डीप जातो आहे आणि कुठे वरवर विचारतो आहे. त्यापैकी आपलं 10 पैकी 1 ते 2 प्रश्न, कमीत कमी एक प्रश्न असा असतो की तो कोणालाच येत नसतो, तो आउट ऑफ द बॉक्स असतो. मुद्दामून आउट ऑफ प्रश्न पडू नये म्हणून हा दरवर्षी नवीन असतो. एक प्रकारचा सरप्राईज एलिमेंट असतो. तो वारंवार रिपीट पण होत नाही. राहिले प्रश्न 9 प्रश्नापैकी तुम्हाला 1-2 हार्ड असतात, पण मिनिमम 6 ते 8 यामध्ये तुमचे प्रश्न बरोबर यायला पाहिजे. मिनिमम 6 ते 8, 6च्या खाली येणं योग्य राहणार नाही. 6 यायलाच पाहिजेत आणि ते येण्यासारखे आहेत. काही विशिष्ट गोष्टी आहेत त्या तुम्ही जर पाठ केल्या तर तुम्हाला येऊन जाईल. आता हिस्ट्री या गोष्टीचं आपण ओरिएंटेशन बघितलेलं आहे. हे काय मी सांगितलेलं सर्व काही लिहून घ्यायची गरज नव्हती. आता मी पहिला टॉपिक आता आपण कसं जाणार आहोत, सुरुवातीला बघूया युरोपियन्स जे आपल्या इकडे आले. युरोपियन्स जे या ठिकाणी आले
तर त्यांचं आगमन म्हणजे भारतामध्ये जे आले त्याच्यामध्ये मग ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील किंवा मग फ्रेंच असतील किंवा मग डच असतील, तर हे भारतामध्ये कसे कसे आले, अगोदर कोण आलं, नंतर कोण आलं, तर यांच्याविषयी आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट, हे ज्यावेळेस या ठिकाणी आले यांचे कोणासोबत कॉन्फ्लिक्ट तयार झाले, इंडियामधील कोणासोबत त्यांचे कॉन्फ्लिक्ट तयार झाले. मग त्यामध्ये मराठा असतील किंवा मग सीख असतील किंवा मग मुघल असतील किंवा मग जर टिपू सुलतानचा विचार केला तर टिपू सुलतान पण असेल. तर ज्याला मैसूरचं म्हणतात आपण, मैसूर वॉर, अँग्लो मैसूर वॉर. तर यांच्यामध्ये काय कॉन्फ्लिक्ट तयार झाले, तर यांच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. यांच्यावरती एखादा प्रश्न पडला तर पडतो, पण हा बेस आहे, हा आधार आहे. याच्यावरच तुम्हाला 1757 ज्यावेळेस प्लासीची लढाई झाली, यानंतर आपल्याला डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे, कारण इथून पुढे आयोग जास्त फोकस करतो. आणि याच्यानंतर यातील काही युद्ध याच्यानंतर आहेत, 1757 नंतर आहेत, त्यामुळे यावरती आयोग प्रश्न विचारतो. मग त्यामधील गव्हर्नर वगैरे असतील तर ते सर्व डिटेलमध्ये घेणार आहोत आपण. तर 1 बाय 1 आपण टॉपिक जाऊया आणि 1757 ते 1857 इथपर्यंत जायचं आणि नंतर मग 1947 पर्यंत या फ्लोमध्ये जाणार आहोत आपण. आणि लास्टला समाजसुधारक हा टॉपिक घेणार आहोत, त्यामध्ये सर्व समाजसुधारक आपण कव्हर करणार आहोत. तर आता वेळ न घालवता आपण सुरू करूया. हेडलाईन द्या, भारतात युरोपियांचे आगमन, अशी हेडलाईन लिहून द्या. फर्स्ट भारतात कोण आला आपण आतापर्यंत ऐकलेला आहे, तर आलेला आहे वास्को द गामा हा सर्वात पहिला युरोपियन आहे, तो भारतात आला. हा कोण होता, तो होता पोर्तुगीज खलाशी. खलाशी म्हणजे काय, त्याचे नाव वगैरे चालवतात त्यांना खलाशी म्हणतो आपण. कधी आला, तर 20 मे 1998ला, 20 मे 1498 या दिवशी तो आला. कुठे आला, तर कालिकत बंदर म्हणजे सध्याचं कोणतं आहे, कोझिकोड केरळ या ठिकाणी. आता कुठे आहे, कसा आला, मी तुम्हाला मॅप थ्रू दाखवतो. आता जर जगाचा नकाशा म्हटलं आपल्याला तर असा काढता येईल. हे आहे अमेरिका, USA. हा आहे युरोप, हा आहे इंडिया, हा आहे आफ्रिका. तर हा जो युरोप आहे, हा आहे आफ्रिका. इथं आहे हॉर्न ऑफ केप टाऊन पण म्हणतात. या ठिकाणी आहे अरब कंट्रीज, जे सध्या कॉन्फ्लिक्ट याच ठिकाणी होतं. आणि या ठिकाणी आहे मेडिटेरियन सी, भूमध्य सागर, त्याच्यावर आहे युरोप. या ठिकाणी पोर्तुगीजांचं ठिकाण आहे, ब्रिटिश वगैरे ते सोबतच. या ठिकाणी हा जो निघला, तर तो असा निघला, तर तो या ठिकाणी कुठं थांबला नाही, तो बरोबर याला राऊंड मारून आला. आल्याच्यानंतर तो या ठिकाणी आला, या ठिकाणी केरळला पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या या ठिकाणी आला तो. मग तो या ठिकाणी आल्याच्यानंतर जो कालिकतचा राजा होता, हिंदू राजा होता, तो झामोरीन नाव होतं त्याचं, तर त्याने त्याचं स्वागत केलं. यावरती काय प्रश्न पडणार नाही, लिहून घ्यायची गरज नाही. तर त्याचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी पहिला असा आला, म्हणजे भारतात पहिले कोण आले, तर भारतात पहिले आले, फर्स्ट अरायवल कोणाचं झालेलं आहे, तर ते झालं आहे पोर्तुगीज यांचं झालं आहे. आणि यांनीच बटाटा आणलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. जो आज आपण बटाटा खातोय, तो बटाटा या पोर्तुगीजांनीच आणलेला आहे. आता या ठिकाणी आला, परत गेला तो, 1-2-4 काय थोडे दिवस राहिला असेल, तो परत गेला. परत गेल्याच्यानंतर तो आला परत 1500
2ला. परत आला त्यावेळेस खूप साऱ्या लोकांना घेऊन आला तो आणि त्यांनी 3 ठिकाणी बंदर स्थापन केलं. म्हणजे 3 बंदरावरती व्यापारी केंद्र स्थापन केलं. मग ते कोचीन असू दे, कन्नौर असू दे आणि तिसरं आहे ते कालिकत. ते विचारणार नाही तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा की मॅप काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. मग त्याने ते व्यापारी केंद्र वगैरे स्थापन केले. त्यानंतर 1505ला पोर्तुगीजांनी त्यांचा गव्हर्नर फ्रान्सिस्को डी अल्मेडा यांची नेमणूक केली. हे लिहून घ्या, यावरती प्रश्न पडू शकतो. कंबाईनला जरी नाही पडला तर TCS IBPSला हमखास पडू शकतो. पण तुम्हाला माहीत पाहिजे तो गव्हर्नर आहे कोणाचा? पोर्तुगीजांचा. पोर्तुगीज. पोर्तुगीजांचं फर्स्ट पोर्ट ज्याला म्हणतो आपण, बंदर, ते कुठे होतं? कोचीन या ठिकाणी. त्या ठिकाणी त्यांनी बंदर म्हणजे त्या ठिकाणी किल्ला पण त्यांनी ओपन केला होता. सेकंड होतं कॅन्नोर. हा जो गव्हर्नर होता फ्रान्सिस्को डी अल्मेडा याने एक पॉलिसी आणली होती. तर ती पॉलिसी काय होती? ब्लू वॉटर पॉलिसी. तर त्या अंतर्गत काय होतं, त्याला कंसामध्ये कार्टा सिस्टीम पण म्हणतात. कार्टाज सिस्टीम. तर काय होतं हे लिहिण्याची गरज नाही, पण त्या अंतर्गत एवढं लक्षात ठेवा ही आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा याची ती पॉलिसी आहे. तर काय होतं त्यामध्ये, तर जे अरबी समुद्र होता, अरबी समुद्रामध्ये हा आपला भारत देश आहे, या ठिकाणी त्यांचे पोर्ट होते. तर या ठिकाणी गोव्याला त्यांनी नंतर त्यांचे हेडक्वार्टर ठेवलं होतं. या ठिकाणी तुम्हाला जर व्यापार करायचा असेल तर पोर्तुगीज लोकांपासून संरक्षण मिळण्यासाठी त्या कंडिशनमध्ये काही तुम्हाला डॉक्युमेंट दिले जात असायचे. म्हणजे काहीतरी पैसे द्यायचे यांना, पोर्तुगीजांना. एक प्रकारची ती खंडणी होती. साध्या सिंपलमध्ये पोर्तुगीजांची खंडणी होती की तुम्हाला सिक्युरिटी देण्यासाठी सिक्युरिटी मनी होता तो. तुम्हाला विचारलं तर विचारतील ब्लू वॉटर पॉलिसी कोणाची? तर कोणाची? फ्रान्सिस्को डी अल्मेडा. लक्षात ठेवा, त्यालाच कार्टेज सिस्टीम पण म्हणतात. आता यानंतर एक होता गव्हर्नर, तो पोर्तुगीजांचाच होता. त्याचं नाव होतं नीनो द कुन्हा. हा जो गव्हर्नर होता त्याचा कार्यकाळ समजा 1530मध्ये त्यांनी काय केलं तर 1530 मध्ये राजधानी जी आहे, पोर्तुगीज राजधानी, पोर्तुगीजांची राजधानी कोचीनवरून गोव्याला शिफ्ट. त्या ठिकाणी एक गुजरातचा राजा होता, त्याच्याकडून त्याने दीव, साष्टी, वसई वगैरे जे मुंबईचा एरिया आहे तो पण ॲक्वायर केला. गुजरातचा राजा होता बहादूर शाह, याला मारून टाकलं आणि स्वतःची त्या ठिकाणी हुकूमत स्थापन केली. सर्वात महत्त्वाचं त्यांनी राजधानी गोव्याला नेली, हे खूप महत्त्वाचं आहे. नीनो दी कुन्हा. आता बघा, आता 1530चा साल आहे. 1530पर्यंत अजूनही कोणताही ब्रिटिश आलेला नाही किंवा युरोपियन आलेला नाही. पूर्णपणे 1498 पासून आत्तापर्यंत म्हणजे पूर्ण 1500 होईपर्यंत कोणीही आलेलं नाही. आता बघू पुढे काय होतंय, कोण येतं आता बघूया आपण. आता एक दिवस असा येतो, तो म्हणजे कोणता आहे? 1596 साल. त्यावेळेस कॉर्नेलिस दी हॉटमॅन हा फर्स्ट डच जो सुमात्रा बेटावर आला. सुमात्रा म्हणजे भारताच्या शेजारी. कॉर्नेलिस दी हॉटमन म्हणजे 1596. 1498ला पोर्तुगीज आले, त्यानंतर आले 1596 म्हणजे बरोबर 98 वर्षांनी
कोण आलं तर डच आले. डच, एक डच आला म्हणजे हळूहळू सगळे येणार. बरोबर 1605ला डच यांची फर्स्ट फॅक्टरी स्थापन झाली. फर्स्ट फॅक्टरी कोणती, कुठे, तर मछलीपट्टम येथे. मुसलीपट्टम पण म्हणतात, मुसलीपट्टनम किंवा मछलीपट्टनम या ठिकाणी त्यांनी, आंध्र प्रदेशमध्ये आहे हा एरिया. या ठिकाणी एक प्रकारे त्यांनी स्वतःचं एक स्टेबिलिटी व्यापार केंद्र वगैरे स्थापन केलं. कोण, डचांनी. डचांचं फर्स्ट काय आहे तर मछलीपट्टम, हे लक्षात ठेवा, हे विचारू शकतात. मग हे डच आले. मग कॅप्टन त्यांचा विल्यम हॉकिन्स जो होता तो, त्याने एक लेटर लिहिलं त्यांच्या राजाला इंग्लंडला. इंग्लंडवरून परत मग ते जहागीरच्या कोर्टात गेले आणि जहागीरने ॲक्सेप्ट वगैरे केलं. त्या प्रोसेस झाल्या, त्यावरती प्रश्न पडणार नाही. एक लिहून घ्या, डच व्यापाऱ्यांना मराठी जे कागदपत्र आहेत त्यामध्ये काय म्हणतात, जे डच व्यापारी आहेत, व्यापारी यांना मराठीमध्ये वलंदेज जहाजाचं वलंदेज असा उल्लेख कुठे, मराठी कागदपत्रात. मग यांनी काय केलं, कोकणामध्ये वखार स्थापन केली यांची. आणि त्या ठिकाणी त्यांचं लक्ष व्यापार करायच्या निमित्ताने यायचे, परंतु त्यांचं सगळं लक्ष पोर्तुगीजांवर. कोणावर, पोर्तुगीज. कारण की यांचं आता एकमेकांविषयी थोडंसं जलस वृत्तीत सुरू झालेले आहे आणि आता एकमेकांविषयी त्यांना हेवा दावा वाटायला लागला. डच आत्ताच आलेले आहेत, पोर्तुगीज ऑलरेडी स्टेबल झालेले होते. डचांना असं वाटतंय पोर्तुगीजांना आपण शह देऊ आणि भारत पूर्ण कॅप्चर करू, कारण मार्केट खूप मोठं होतं. मग पोर्तुगीज होते गोव्याला आणि त्याच ठिकाणी यांनी कोकणामध्ये मुद्दामून डचांनी एक फॅक्टरी स्थापन केली. छोटीशीच होती, वखार, जे वेंगुर्ला आहे, वेंगुर्ला या ठिकाणी त्यांनी स्थापन केली. मग वेंगुर्ल्यावरून ते हळूहळू लक्ष ठेवायचे पोर्तुगीजांवरती, नेमकं काय करतायत काय नाही. आता डचांचं पोर्तुगीजांवरती लक्षच होतं, कंटिन्युअस लक्ष होतं आणि त्यांनी शेवटी त्यांना शह द्यायचाच होता. त्यांनी एक दिवशी ठरवलंच. डचांनी काय केलं, डचांनी पोर्तुगीजांवर किंवा पोर्तुगीजांचा पराभव केलाच. तर पराभव करून काय केलं, जे आजचं कोची आहे, पराभव करून कोची या ठिकाणी येथे फोर्ट विल्यम, फोर्ट म्हणजे किल्ला, विल्यम त्यांच्या व्यक्तीचं नाव असेल, फोर्ट विल्यम बांधला, एक किल्ला बांधला. मग हे असं कॉन्फ्लिक्ट चालतच राहिलं. पण डचांचं जास्त काय पुढे चाललं नाही. डचांचं ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यांच्यामध्ये हीच मोठी कामगिरी आहे आणि हेच खूप झालं. तर या ठिकाणी त्यांचं ब्रिटिशांसोबत कॉन्फ्लिक्ट झालं आणि 1759 1759 म्हणजे 1757चा जो प्लासीचं युद्ध होतं त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षांनी ब्रिटिशांनी बेदर या ठिकाणी बेदराच्या लढाईत डचांचा अंतिम पराभव केला आणि डच भारतातून पूर्णपणे बाहेर गेले. कधी, 1759ला. डचांचा विषय मिटलेला आहे. अजून पोर्तुगीज मात्र आहेत. त्या ठिकाणी हरवलं पोर्तुगीजांना, काय परमनंट हरवलेलं नव्हतं, पोर्तुगीज आहेत. डचांचा विषय मिटलेला आहे या ठिकाणी 1759ला. डचांविषयी एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. आता बघूया आपण ब्रिटिशांचं अरायवल कधी झालं. तर 1599ला ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. युरोपमध्येच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन. आणि या कंपनीला भारतासहित जे पूर्वेकडच्या ईस्टकडे देश आहेत, हा असा भारत आहे फॉर एक्झाम्पल, असा आफ्रिका वगैरे असू द्या, आणि हा जो भारत आहे, भारताच्या इकडचा हा जो पूर्वेकडचा भाग आहे, या सर्वांवरती मग चायना असू देत किंवा मग या ठिकाणी मग फिलिपाईन्स, इंडोनेशिया, मलेशिया, सुमात्रा बेट वगैरे वगैरे जे काय, अंदमान निकोबार, ते सर्वांवरती व्यापार करण्यासाठी पाठवलं. ईस्ट इंडिया नावच होतं, ईस्ट इंडिया. इंडिया म्हणजे भारताचं नाव होतं, पण इंडियन ओशन असल्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीचं नाव पडलं. आणि भारतासोबत सर्वच व्यापार करण्यासाठी राणी इलिझाबेथ यांना त्यांना फरमान काढलं. कधी काढलं तर 1500ला, बरोबर 1500ला फरमान काढलं आणि भारताकडे पाठवलं ईस्ट इंडिया कंपनीला. त्यानंतर 15 वर्षाचा कार्यकाळ दिला होता. 15 वर्षामध्ये तुम्ही व्यापार करू शकता. पण नंतर जो राजा आला
जेम्स सेकंड जेम्स फर्स्ट जेम्स, तर त्यानं हा अमर्यादित व्यापाराचा कालावधी वाढवला, 15 वर्षांपासून जास्त केलं. तर त्यावरती काय प्रश्न पडत नाही. प्रश्न पडेल की ब्रिटिशांची फर्स्ट वखार कुठे होती. फर्स्ट वखार होती 1611 साली मसलीपट्टम याच ठिकाणी होती. कुठे? मसलीपट्टनम या ठिकाणी फर्स्ट वखार होती. फर्स्ट वखार म्हणजे फॅक्टरी. आणि दुसरी गोष्ट जी सुरतमधली होती ती 1613ला सुरत ही सेकंड होती, परंतु बादशाह जहागीर याने स्थापन करण्याची परवानगी दिली होती. पण त्या अगोदर त्यांनी मसलीपट्टनमला ऑलरेडी स्थापन केलेली होती. नंतर मग ही 1613ला स्थापन केली सुरतची. अगोदर कॅप्टन हॉकिन्स गेला होता दरबारामध्ये, त्यावेळेस जहागीरने त्यांनी इग्नोर केलं होतं. त्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि त्यानंतर मग त्यांना थोडंसं इम्प्रेस झाले आणि मग जहागीरला वाटलं की बाबा यांच्यामध्ये काहीतरी आहे पोटेन्शियल, यांना आपण स्थापन करायला द्यायला पाहिजे. आणि तीच सर्वात मोठी चूक होती. पण ठीक आहे, दिलं. आता काय टाईम क्लॉक नाही, पाठीमागं जाऊन आपण नीट करू शकतो. परंतु ती बादशहाने त्याच ठिकाणी चूक केली, यांना परमिशन दिली. पण ज्या गोष्टी होत असतात त्या योग्य दिशेनेच होत असतात. भविष्यात काहीतरी चांगलंच होणार होतं. ब्रिटिशांसोबत चांगले दिवस आले काही, पण शोषण मात्र झालं. इकॉनॉमिक शोषण जास्त झालं. त्यावेळेस इंग्लंडचा राजा होता, त्यावेळेस जेम्स फर्स्ट. याचा एक जो ब्रँड ॲम्बेसेडर ज्याला म्हणतात, ब्रँड नाही नुसतं ॲम्बेसेडर, ज्याला राजदूत म्हणतात, तर तो त्यांनी पाठवला होता. राजदूत मुघलांच्या दरबारात. कोणाच्या? मुघल दरबार, जहागीर दरबार. तो राजदूत कोण होता? त्याचं नाव होतं सर थॉमस. हा या ठिकाणी दरबारात राहत होता. 1618 पर्यंत त्यांनी भरपूर परवानग्या मिळवल्या. 1618 पर्यंत त्याचं कामच होतं परवानगी मिळविणे, वखारी स्थापन करण्याचे. आणि तो सगळं बघायचा, व्यवस्थित ऑब्झर्व करायचा, कसे इंडियन्स आहेत वगैरे वगैरे. तर हे माहीत पाहिजे, हा राजदूत महत्त्वाचा आहे. आता एक छोटा मॅप काढतो. त्या मॅपवरती आपण ब्रिटिशांच्या कशा होत्या, ज्या कोणत्या त्यांनी स्थापन केलेल्या फॅक्टरीज होत्या, तर ते आपण बघणार आहोत. त्याचं कारण असं आहे की मॅप थ्रू तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. आणि दुसरी गोष्ट, कोणती कुठे स्थापन केली हे पण लक्षात राहून जाईल. मॅप एवढा व्यवस्थित नाही आहे, पण ठीक आहे, समजून घ्या. तर या मॅपवरती सर्व आपण लिहून घ्या. फर्स्ट फॅक्टरी जी होती या ठिकाणी ती मसलीपट्टनम ही आहे फर्स्ट फॅक्टरी. आणि फर्स्ट फॅक्टरी इंडिया पण आणि साऊथ इंडिया पण. सेकंड आहे सुरत, या ठिकाणी आहे ही आहे सेकंड फॅक्टरी. ब्रिटिशांच्या आहेत फॅक्टऱ्या, ब्रिटिश वखार ज्याला म्हणतो आपण. या ठिकाणी ओडिसा आहे, या ठिकाणी त्यांची फर्स्ट ईस्ट इंडिया म्हणजे ईस्ट एरिया जो आहे ईस्ट इंडिया, तर त्या ठिकाणची त्यांची फर्स्ट फॅक्टरी होती. तिचं नाव होतं, इंडियामधली थर्ड बालासोर, ज्याला हरिहरपुरा पण म्हणतात. हरिहरपुरा, ओडिशा. ही जी मसलीपट्टनमची 1611ला, सुरत 1613 ही परमिशन घेतलेली होती सुरतची. आणि बालासोरची जी आहे 1633. नंतर या ठिकाणी मद्रासला 1639. नंतर या ठिकाणी मुंबई ती आहे 1668. आणि सर्वात महत्त्वाची ज्या ठिकाणी त्यांनी नंतर हेडक्वार्टर स्थापन केलं ते म्हणजे कलकत्ता. या ठिकाणी आहे कलकत्ता.
कलकत्ता स्थापन केली त्यांनी 1698 साली, आणि याच ठिकाणी मग ते नंतर स्थायिक झाले. तर ह्या आहेत तुम्हाला यातील मछलीपट्टणम माहीत पाहिजे, सुरत माहीत पाहिजे कधी, आणि बालासोर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, आणि कलकत्ता. बस एवढा छोटासा मॅप काढा, त्यांच्या वाखारी झालेल्या आहेत. आता हे जे इंग्रज फ्रेंच युद्ध आहे, इंग्रज आणि फ्रेंच, हे कर्नाटक युद्ध म्हणून म्हटलं जातं. आता डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, खरं म्हणजे भारताचा काहीच संबंध नव्हता, पण हे युद्ध झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की युरोपमध्ये ऑस्ट्रिया या देशाच्या वारसा संबंधीचं युद्ध होतं. मग ते इंग्रजांनी फ्रेंचांचे जहाजं वगैरे पकडले. त्यावेळेस फ्रेंच गव्हर्नर डुप्ले होता या ठिकाणी, आणि ते युद्ध झालं. तर त्या कंडिशनमध्ये यावरती प्रश्न पडणार नाही, फक्त कोणतं युद्ध कुठे झालं, कर्नाटक युद्ध कोणामध्ये झालं यावरती प्रश्न पडू शकतो. कारण डिटेलमध्ये जायला आपली आता खूप मोठी बॅच नाही आहे, 70 हावर्समध्ये आपल्याला नाही शिकवायचं, आपल्याला 30मध्ये बसवायचं आहे. स्टिक टू द सिलेबस राहणं गरजेचं आहे. जे ह्यांच्यातील फर्स्ट युद्ध झालं, युद्ध 1746 to 48 यामध्ये फर्स्ट युद्ध झालं. का झालं तर ऑस्ट्रियातील वारसा युद्धाचा विस्तार. तर यामध्ये एक तह झाला. तह कोणता आहे तो लिहून घ्या फक्त. एक्स ला शापेल हा तह झाला. या तहानुसार मद्रास इंग्रजांना मिळाले. अशा प्रकारे तह झाला. युरोपमध्ये तर युद्ध संपलं होतं, त्याच कारणाने भारतात पण संपलं असं जाहीर करण्यात आलं. ह्याचं नावच असं आहे एक्स ला शापेल, कारण तो युरोपमध्येच तो तह झालेला आहे. त्याचा परिणाम हा भारतामध्ये झाला, भारतातलं युद्ध पण संपलं. आता सेकंड जे युद्ध आहे, सेकंड यांच्यातच परत सेकंड युद्ध इंग्रज फ्रेंच हे झालेलं आहे 1749 to 54 पर्यंत चाललं हे युद्ध. याला भारतातील वारसा युद्ध म्हणतात. भारतातील वारसा युद्ध. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये जो कर्नाटकचा नवाब होता अनवरुद्दीन, याचा जो दिवाण होता चंदासाहेब, याला नवाब बनायचं होतं. आणि त्यावरून जो हैदराबादचा निजामुल मुल्क होता, त्यानं आसफ जहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नासिर जंग व नातू मुझफ्फर जंग यांच्यात दक्षिणेतील सुभेदार येऊन यादवी सुरू होती, तर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही एवढं डिटेलमध्ये जाऊ नका, फक्त भारतातील वारसा युद्ध एवढं लक्षात ठेवा. यांचे नावं पण लक्षात ठेवायची गरज नाही, एवढे तुम्ही करू शकत नाही, पुढे खूप आहे पाठ करायला. फक्त लक्षात ठेवा भारतातील वारसा युद्ध. आणि थर्ड जे झालं, थर्ड युद्ध फ्रेंच, त्याला कर्नाटकमध्ये झालेत हे युद्ध म्हणून त्याला कर्नाटिक वॉर म्हणतात. थर्ड जे झालं 1759 to 62, आणि ते युरोपातील 7 वॉर ज्याला म्हणतात, सप्तवार्षिक 7 year वॉर म्हणतात त्याला, युद्धाचा विस्तार 7 year वॉर. आणि तो होता पॅरिस. आता यांच्यामध्ये एक स्टार करून लिहून घ्या, ऑन दी वॉशची लढाई. ऑन दी वॉशची लढाई ही हायलाईट करून घ्या, ही महत्त्वाची आहे. ही झालेली आहे इंग्रज वर्सेस फ्रेंच. कोठे झाली आहे तर कर्नाटकमधील हा किल्ला आहे, कर्नाटक किल्ला ऑन दी वॉश या ठिकाणी झालेली आहे. आणि याच युद्धामध्ये फ्रेंचांचा अंतिम पराभव झाला. अंतिम पराभव, फ्रेंच या ठिकाणी एंड झाले. फ्रेंचचा भारतातील पुढे जो रथ होता तो तिथंच थांबला, विजय रथ ज्याला म्हणतात, तो ब्रिटिशांनी थांबला. आणि ब्रिटिश इथं, कारण की त्याचं कारण पण होतं, ही आहे 1759 ते 60च्या दरम्यान ही लढाई झालेली आहे, 1760च्या आसपास झालेली आहे. आणि त्या अगोदर 1757ला ऑलरेडी ब्रिटिशांनी प्लासीचं युद्ध जिंकलं होतं आणि एक प्रकारे स्वतःचं वर्चस्व भारतामध्ये स्थापन केलेलं होतं. कारण प्लासीचं युद्ध ज्यावेळेस जिंकले त्या सगळीकडे मॅसेज गेला होता की ब्रिटिश इज सुपेरियर दॅन अदर, आणि ते एक परफेक्ट होते, त्यावेळेस ते परफेक्ट होते.
आता बघूया ब्रिटिशांनी बंगाल कसं घेतलं. आता ब्रिटिशांचे करिअर सुरू झाले इथून पुढे, भारतातलं करिअर त्यांचं कसं केलं त्यांनी. तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी बंगाल ताब्यामध्ये घेतला. मग त्याच्यामध्ये प्लासीचं युद्ध वगैरे कसं झालं, कोणत्यातून, आता याची पार्श्वभूमी ही बंगाल आहे. बंगालमध्ये काय झालं, 1717ला मुघल बादशाह त्यावेळेसचा, 1717 म्हणजे कधी, 1707ला औरंगजेबचा मृत्यू झाला होता. 1707ला औरंगजेबचा मृत्यू झाला आणि त्यानंतर म्हणजे एक 10 वर्षामध्येच त्याचे जे मुलगा आहे, मुलाचा मुलगा का काहीतरी आहे, तो एवढं डिटेलमध्ये जाण्याची नाही, पण मुघल बादशाह फर्रुख सियार याने कंपनीला बंगालसाठी व्यापाराचे विशेष अधिकार दिले आणि याच ठिकाणी प्रॉब्लेम झाला. कारण ज्यावेळेस विशेष अधिकार दिले जातात त्याच वेळेस त्याचा गैरफायदा होण्याचे चान्सेस असतात. आणि त्या अधिकारामध्ये सांगितलं होतं की बंगालमध्ये मालाची आयात निर्यात जकातमुक्त करता येईल, किंवा जकातमुक्त म्हणजे एक प्रकारे इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी लावली जाणार नाही कोणाच्या, ब्रिटिशांच्या मालावरती बंगालमध्ये येताना. आणि जे काही थोडेफार जकात वगैरे जे परवाने जकातमुक्तचे जे परवानगी ते देण्याचे अधिकार पण कंपनीला देण्यात आले. या ठिकाणी मग थोडंसं प्रॉब्लेम झाला. मग यामध्ये काय झालं, जे कंपनीचे नोकर होते त्यांना तर काय तसं जकातमुक्त नव्हता, परंतु ते काय करायचे, करप्शन करायचे. कंपनीच्या अधिकारी स्वतः गैरवापर करायचे, जकातमुक्त व्यापार ते पण करायचे त्यांच्या नावाखाली. छोट्या छोट्या कंपन्या त्यांनी पण स्थापन केल्या. त्यावेळेस बंगालमध्ये होता बंगालचा नवाब मुर्शिद कुली खान. आता या मुर्शिद कुली खानची विषय असा आहे की त्याला औरंगजेबनं नेमलं होतं 1700 साली नेमलं. ज्यावेळेस औरंगजेबचा पडता काळ होता 1700चा, त्यावेळेस नेमलं होतं आणि याने चांगलं काम केलेलं होतं. हाच बंगालचा फर्स्ट नवाब पण हाच होता बंगालचा. आणि यानंच ढाक्यावरून मुर्शिदाबाद या ठिकाणी राजधानी हलवली होती. शेतकऱ्यांविषयी चांगलं काम केलेलं होतं मुर्शिद खानने या फरमानाचं किंवा विशेष अधिकाराचं कंपनीचा विरोध केला. विरोध केला कोणी, मुर्शिद कुली खान याने. पण यावरती काही झालेलं नव्हतं. त्यानंतर आला बंगालचा नवाब म्हणून ज्याला नाव आहे सुजाउद्दीननं पण ठीकठाक काम केलं. सुजाउद्दीन नंतर आला अलीवर्दी खान. तर ज्यावेळेस अलीवर्दी खान आला, आता अलीवर्दी खानचा प्रॉब्लेम असा होता की त्याला फक्त 3 मुली असल्यामुळे वारसावरून परत प्रॉब्लेम झाला. मग अलीवर्दी खाननं काय केलं, इंग्रज आणि फ्रेंच या दोघांना पण त्याने विरोध केला. आता हा आला नजरेत. मग ह्याचे प्रॉब्लेम सगळ्यांना लक्षात आले की याला वारस वगैरे नाही वगैरे वगैरे, पण त्यांनी मार्ग काढला. एका मुलीचा मुलगा, त्याचं नाव होतं सिराज उद्दौला, याला त्याने बंगालचा नवाब केला. म्हणजे एक प्रकारे नातू. आणि याच सिराज उद्दौलाच्या काळामध्ये प्लासीची लढाई झाली. प्लासीची लढाई आता बघणार आहोत. आता प्लासीची लढाई म्हणजे काय, तर सिराज उद्दौलाच्या काळामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या ती म्हणजे प्लासीची लढाई. त्यामध्ये याच लढाईमुळे बंगालची सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये गेलेली आहे. मग त्यामध्ये वखारींभोवती जे तटबंदी करण्याचा प्रकार होता त्याला विरोध केला गेला सिराजने. त्याचा एक दोघांमध्ये म्हणजे विरोध वाढत गेला, एकमेकांविषयी द्वेष वाढत गेला नवाब आणि ब्रिटिश यांच्यामध्ये. मग सिराजनं प्रताप हल्ला केला. त्यानंतर ब्लॅक होल ट्रॅजेडी झाली. ब्लॅक होल ट्रॅजेडी अशी गोष्ट आहे की त्यामध्ये एक छोटी रूम होती आणि त्या रूममध्ये 18 बाय 14 फुटाच्या खोलीमध्ये नवाबाने पकडलेले 146 इंग्रज युद्धकैदी एकदम कोंडून टाकले आणि ते काय झाले, त्यातील 123 मेले. त्याचं कारण होतं की एकदम पॅक, खिडकी नव्हती, काय नव्हती, मेले उष्णतेनं. त्यातले 23 जणच जिवंत राहिले. या घटनेला ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणतात त्याला.
आणि हे नवाबनी केलं. आता ब्रिटिश तर आव आणण्यामध्ये एक नंबर होते. त्यांनी त्याचा एवढा गवगवा केला की इतका अन्याय झाला, इतका अन्याय झाला. आणि त्या अन्याय झाला असं म्हणून त्यांनी बाकीच्यांमध्ये नवाबाविषयी द्वेष तयार केला. बाकीचे म्हणजे बाकीचे युरोपियन जे काय थोडेफार राहिले होते ते, आणि भारतातले इतर. आणि ब्रिटिशांचा मेन होता तो रॉबर्ट क्लाईव्ह हा सर्वात मोठा ब्रिटिशांचा सेनापती होता. ब्रिटिश सेनापती. आणि हा खूप हुशार होता. तर यानं काय डोकं लावलं, जो नवाबचा जो त्याला काय म्हणतात सेनापती होता, नवाबचा बंगालचा सेनापती त्यावेळेस होता मीर जाफर हा सेनापती होता बंगालचा. म्हणजे कोणाचा तर सिराज उद्दौलाच्या सैन्याचा सेनापती हा मीर जाफर होता. याने यालाच फोडलं, याच्याकडून म्हणजे करप्शन केलं, भ्रष्टाचार करून यालाच विकत घेतलं. लाच देऊन विकत घेतलं किंवा लाच घेऊन फोडलं त्याला. आणि याच्यासोबत अजून होते, जगत सेठ होता, खादिम खान होता आणि माणिकचंद, असे 2-4 जण होते. या सर्वांना त्यांनी लाच देऊन विकत घेतलं. आणि ऑन दी स्पॉट ज्यावेळेस युद्धाची वेळ आली त्यावेळेस सेनापती फुटलेला होता. सैन्य लढायलाच तयार केलं नाही, कारण सेनापतीनं आदेशच दिला नाही. आणि ॲक्च्युअलमध्ये प्लासीची लढाई ही अशी ॲक्च्युअलमध्ये झालेलीच नाही. त्या ठिकाणी पूर्णपणे सैन्याने हत्यार खाली टाकलेले होते आदेश न दिल्यामुळे. एक प्रकारे सरेंडर झालेलं होतं, बंगालचं सैन्य सरेंडर झालेलं होतं. आणि या ठिकाणी सिराज उद्दौला मारला गेला. आता ब्रिटिशांचा नवाबच बंगालचा नवाबच मारला गेला, याचा अर्थ ती खुर्ची झाली खाली. आणि तसा पण जो मीर जाफर होता, तो जो अलीवर्दी खान होता, अलीवर्दी खानच्या बहिणीसोबत त्याचं लग्न झालेलं होतं. अलीवर्दी खान म्हणजे सिराज उद्दौलाचा जो आजोबा होता. आता हा जो मीर जाफर होता याने खूप सारे अधिकार प्लस पैसा भेट म्हणून ब्रिटिशांना दिले. आणि इतक्या ब्रिटिशांच्या मागण्या होत्या, तो मीर जाफर कंटाळला आणि या काय मागण्या पूर्ण करू शकत नव्हता तो. म्हणून ब्रिटिशांनीच परत मीर जाफर याला काढलं, पदावरून दूर केले. आणि मीर जाफरचा जो जावई आहे, याचा जावई, त्याचं नाव होतं मीर कासिम. जावई होता त्याचा, मुलीचा मुलगा. याला बंगालचा नवाब बनवलं, बंगालचा नवाब. आता यांचे वर्ष वगैरे काही विचारत नाहीत, त्यामुळे ती काही करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी वर्ष इम्पॉर्टन्स आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला वर्ष, एक स्टोरी तुमच्या फक्त लक्षात असावी. यामध्ये पण जास्त जर विचारलं तर मीर जाफर, मीर कासिम वर प्रश्न पडला तर प्रिलिम्सला फक्त हा बेस आहे. याच्यावरून जर एखादा वन लाईनर वगैरे कुठं जर अटॅचमेंट झाली तर तुम्हाला ते क्लिक व्हावं यासाठी. हे पण घेण्याची गरज नव्हती, पण गेल्या 2025च्या ग्रुप बीच्या प्रिलिम्सला 26च्या इंग्रज मराठा वॉरविषयी प्रश्न पडला होता. आणि त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये इतर पण वॉर होते. इंग्रज मराठासोबत इंग्रज म्हैसूर होतं आणि इंग्रज फ्रेंच पण होतं. त्यामुळे याच्यावरती प्रश्न पडू शकतो. म्हणून ह्या सिलेबस कव्हर करणं गरजेचं आहे, कारण एक प्रश्न आपल्या हातातून म्हणजे सोपा आहे, वरवर प्रश्न पडला तर सोपा आहे. आता याला बंगालचा नवाब म्हणून नेमणूक झाली, परंतु याच्याकडून पण त्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या. याला खूप सारं याने पण भेट वगैरे दिल्या, खूप साऱ्या भेटी दिल्या, खूप पैसा खर्च केला. आणि त्यांचा करार झाला होता की 5 लाखाच्या आसपास काहीतरी द्यायचं मंथली वगैरे वगैरे. पण ब्रिटिशांचा होता रॉबर्ट क्लाईव्ह, त्यांच्या काय मागण्या कमी होत नव्हत्या. आणि मीर कासिम त्यामध्ये अपयशी होत चालला होता. पण मीर कासिम साधा नव्हता, त्याने बाकीच्या राजांना एकत्र केलं मीर कासिम. आणि याने इंग्रजांच्या विरोधातच
इंग्रजांविरोधात युद्ध पुकारलं. इंग्रजांविरोधात युद्ध पुकारले. युद्ध काय झालं नाही, परंतु लक्षात आलं ब्रिटिशांच्या हे काय कामाचं नाही. परत याला पदावरून दूर केलं, कारण ब्रिटिशांनीच त्याला बसवलं होतं, त्यामुळे पदावरून दूर करणं काय अवघड नव्हतं. पदावरून दूर केलं. खाचखळगे माहीत होते ब्रिटिशांना, त्यामुळे पदावरून दूर केल्याच्या नंतर परत मीर जाफरलाच त्यांनी बसवलं. मीर जाफर नवाब, परत मीर जाफरला बसवलं. पण हा जो नाराज झालेला होता मीर कासिम, आता याला सत्तेची सवय झाली होती, हा काय गप्प बसणार नव्हता. हा वर गेला, दिल्लीकडे गेला, अवधच्या नवाबाकडे आश्रयाला गेला आणि अवधचा जो नवाब होता शुजाउद्दौला, अवध नवाब शुजाउद्दौला याच्याकडे तो गेला आणि या ठिकाणी तो म्हटला की बाबा आपल्यावरती असा अन्याय होतो, हे ब्रिटिश वगैरे असे जर आले तर याच ठिकाणी कायमस्वरूपी राहतील आणि आपला प्रॉब्लेम होऊन बसल. मग त्या ठिकाणी शुजाउद्दौला त्याला एकत्र केलं. दुसरा बादशाह जो होता मुघल बादशाह तो होता शाह आलम त्यावेळेस. ही कधीची गोष्ट आहे सांगतो, कधीची गोष्ट आहे ते 1764 गोष्ट आहे. तर त्यावेळेस हे अवधचा नवाब शुजाउद्दौला, मुघल बादशाह शाह आलम आणि मीर कासिम या तिघांनी एकत्रित बैठक केली आणि त्यांनी युद्ध पुकारलं ब्रिटिशांविरोधात. या ठिकाणी आता युद्ध कसं झालं आणि बंगालचा एक्स नवाब कोण, मीर कासिम, हे तिघं एकत्र आले. यांच्या विरोधात होतं ब्रिटिश. त्यांचा सेनापती होता मेजर हेक्टर मुनरो. तर यांच्यामध्ये युद्ध झालं. बंगालचा नवाब, एक्स नवाब, मीर कासिम आणि हे तिघंजण एकत्र होते आणि मेजर हेक्टर मुनरो हा एक अपोजिट साईडला होता. आता हे तिघं एकत्र असून पण ब्रिटिशांनी टेक्निकने वगैरे त्यांना हरवलं. तर हे जे ह्या युद्धाला म्हणतात बक्सारचे युद्ध. कोणते? हे आहे जी बक्सारची लढाई. बक्सार या ठिकाणी झाली होती. बक्सारचे युद्ध 22 ऑक्टोबर 1764 या दिवशी झालं आणि यामध्ये ब्रिटिश जिंकले आणि एक प्रकारे त्यांचं भारतावरती एक चांगल्या प्रकारचं वर्चस्व, कारण प्लासीच्या युद्धामध्ये युद्ध जिंकलेच नाही, टेक्निकनं जिंकले वगैरे वगैरे त्यांच्यावरती आरोप झाले होते. पण या ठिकाणी प्रॉपर युद्ध करून ते पण 3 अशा मोठ्या शक्ती आहेत, या 3 शक्तींचा जर पराभव होत असेल, म्हणजे त्याचा मॅसेज पूर्ण भारतामध्ये खूप जबरदस्त गेला आणि 1664 नंतर मात्र मग ब्रिटिशांचा जो राजयोग आहे तो कंटिन्यू वाढत गेला आणि ब्रिटिश प्रॉपर भारतामध्ये पसरले. आता या ठिकाणी मुघल त्यांनी बंगालच्या नवाबाला पराभव केला आणि बंगाल घेतलं आणि पूर्ण भारतामध्ये एक मॅसेज गेला. हे झालं. त्यानंतर मग त्यांची आता असा भारताचा नकाशा आहे आपला फॉर एक्झाम्पल, त्यांनी ह्या ठिकाणचा एरिया घेतला. पण ज्यावेळेस युद्ध झालं, बक्सारचं युद्ध या ठिकाणी झालं, नॉर्थ साईडला आग्रा या ठिकाणी झालं आणि त्या कंडिशनमध्ये तिथून सर्व भारतामध्ये मॅसेज गेला. पण या ठिकाणी त्यावेळेस कर्नाटकमध्ये मैसूर या ठिकाणी होता टिपू सुलतानचे वडील, ज्याला म्हणतो हैदर अलीचं राज्य होतं आणि हैदर अलीने ऑलरेडी त्यांना चॅलेंज दिलेलंच होतं. त्यांनी आता त्यांचा मोर्चा हैदर अलीकडे वळवला. पॅरललीचं युद्ध चाललेलंच होतं पण एक फोकसली त्यांनी टार्गेट केलं. मग आता तुम्ही हायलाईट देऊ शकता किंवा हेडलाईन द्या, मैसूर वर्सेस ब्रिटिश. आता मैसूरमध्ये जर म्हटलं तर हैदर अली हा त्यांचा मेन शासक होता. हैदर अलीची विशेष अशी 1722 तर त्याचा जन्म आहे. 1755 साली
फ्रेंचांच्या मदतीने त्यांनी डिंडिगल येथं शस्त्रास्त्र जे असतं ते त्यांनी स्थापन केलं असतं. 1755 म्हणजे बघा तुम्ही 1757च्या अगोदर म्हणजे प्लासीच्या युद्धाच्या अगोदर तो ब्रिटिशांच्या संपर्कात होता, परंतु थोडा मोठा होत गेला. त्याला जो म्हैसूरचा पंतप्रधान आहे ज्याचं नाव आहे म्हणजे राजाचा जो पंतप्रधान असतो तर त्याने हैदरला फतेह हैदर बहादूर ही पदवी दिली होती. कोणी दिली होती त्याचं नावची काही गरज नाही, ते विचारणार नाहीत कारण तो असंच एक आहे, पण पदवी ही होती. पेशवा माधवराव याने वारंवार हैदर अलीचा पराभव केलेला आहे. वारंवार हैदर अलीचा पराभव केला. पण ज्यावेळेस माधवराव गेल्याच्या नंतर हैदर अलीने बराचसा भाग परत कॅप्चर केला होता. म्हणजे हे फक्त लक्षात राहू द्या, हैदर अली आणि पेशवे यांच्यामध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट होतं. याचाच मुलगा आहे टिपू सुलतान. आता आपण बघू फर्स्ट इंग्रज म्हैसूर युद्ध. आता इंग्रज म्हैसूर पहिलं जे युद्ध झालं फर्स्ट ते 1767च्या काळात झालं. म्हणजे 1764ला ज्यावेळेस बक्सरची लढाई झाली त्यानंतर इंग्रज फ्री झाले, मॅसेज पण गेला. मग ब्रिटिशांनी काय डोकं लावलं, इंग्रजांनी 1765ला त्यांनी निजामाशी करार केला. निजामाला म्हटले की तुम्ही हैदर अली विरुद्ध इंग्रजांनी निजामाला मदत करावी, असं त्या करारामध्ये झालं, प्रॉपर झालं. आणि हैदरचं ऑलरेडी मराठ्यांचं पण क्रॉस होतंच, म्हणून हैदरच्या विरोधात खूप सारे एकत्र आले. त्यामध्ये इंग्रज तर होतेच, इंग्रज होते, नंतर निजाम आणि त्यामध्ये प्लस झाले मराठी आणि परत प्लस झाला कर्नाटक नवाब. अशा सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि त्या सर्व हैदर अलीच्या विरोधात युद्धात उतरल्या. पण हैदर अली हुशार होता, त्यानं मराठ्यांना पैसे दिले. निजामाला जे पाहिजे होतं, ज्याला प्रदेश पाहिजे होता तर निजामाला प्रदेश दिला आणि या दोघांना पण काय केलं, फोडलं आणि हैदर अलीनं कर्नाटकवरती आक्रमण केलं आणि इंग्रज म्हैसूर वॉर जे स्टार्ट झालं. असा हैदर होता. आता या ठिकाणी बघा फर्स्ट त्याचा जो आउटपुट आलंय फर्स्ट इंग्रज म्हैसूर वॉरचं, तर त्यामध्ये हैदर हा त्यांना एक प्रकारे हैदर हा जिंकलेला आहे आणि इंग्रज हरलेले आहेत. तर यांची हार झाली, त्याचं कारण असं आहे की हे दोघंजण फोडले. आता मद्रास या ठिकाणी तह झाला, मद्रास तह ज्याला म्हणतात, तो झाला 4 एप्रिल 1769 मध्ये झाला. आणि त्यामध्ये असं ठरलं की सर्वांनी एकमेकांना जे प्रदेश घेतले होते ते जिंकलेले होते ते आपल्या द्यायचे आणि एक प्रकारे जे पाठीमागचं झालं होतं भांडण वगैरे ते सर्व मिटवायचं आहे, असा हा तह झाला. पण यामध्ये हैदर जिंकला होता. आता ब्रिटिश आहेत ते काय थांबणार आहेत का? त्यांनी परत थोडे दिवस थांबले आणि सेकंड म्हैसूर ब्रिटिश युद्ध सुरू केलं. ते चाललं 1780 ते 84 पर्यंत चाललं. या युद्धाची खासियत अशी की या युद्ध सुरू असतानाच 1782 मध्ये हैदरचा मृत्यू झाला. हैदरचा मृत्यू झाल्याच्या नंतर हे युद्ध टिपू सुलतान याने सुरू ठेवलं. या युद्धाची खासियत अशी होती की मराठा प्लस निजाम प्लस हैदर वर्सेस इंग्रज होते. आणि हे युद्ध मग नंतर टिपूने कंटिन्यू केलं, टिपू सुलतानने. या ठिकाणी पण इंग्रज यांची हार झाली, हे जिंकले आणि मग एक तह झाला मंगलोरचा तह, ज्याला मंगलोर पण म्हणतात, मंगलोरचा तह. हा झाला मार्च 1784.
1784. हा तर कोणा झाला असा पडू शकतो, तो टिपू सुलतान आणि त्यावेळेसचा मद्रासचा जो गव्हर्नर होता, मद्रास गव्हर्नर लॉर्ड मेकॉर्ड यांच्यामध्ये झाला. आणि परत जो काय आपला आपला प्रदेश होता एकमेकाला द्यायचा वगैरे, काही अटी शर्ती एकमेकांवरती लादल्या गेल्या. हैदर अलीनं काही ज्या व्यापारी सवलती वगैरे दिल्या होत्या त्या परत रिस्टोर करण्यात आल्या. या बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्ही, सेकंड टाईम पण टिपू जिंकलेला आहे, म्हणजे एक प्रकारे ब्रिटिश हारलेले आहेत. आता सेकंड टाईम झालेले आहे. आता परत एकदा ब्रिटिश काय गप्प बसणारे नव्हते, त्यांना समोरच्याचा पूर्ण अपयश केल्याशिवाय सहन होत नव्हतं. थर्ड, ज्याला इंग्रज मैसूर युद्ध म्हणतो आपण, थर्ड, ते झालं 1789 to 92 पर्यंत चाललं ते. यावेळी मात्र गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. याच्याविषयी बघणार आहोत आपण डिटेलमध्ये. लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय काय केलं ते सर्व. गव्हर्नरसाठी एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर गव्हर्नर घेणार आहे, कारण गव्हर्नरवरती एक प्रश्न पडतो, गव्हर्नरच्या काही सुधारणा वगैरे त्यावरती एक प्रश्न पडतो. आता या युद्धाचे कारण काय होतं? याचे कारण होते त्रावणकोरचे राज्य. आता झालं काय, त्रावणकोरच्या राजाने, त्रावणकोर म्हणजे आजचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. त्रावणकोर या ठिकाणी आहे नाडूमध्ये. त्यांनी काय केलं, मद्रास या ठिकाणी कोचीन हे जे या ठिकाणी आहे, तर यांचा काही भाग कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. कोचीन म्हणजे एक प्रकारे कर्नाटकच्या खाली कोचीन आहे आणि तो मैसूरचा पार्ट होता. कॅप्चर केला, टिपूनं त्याला समजावून सांगितलं, परंतु त्यांनी युद्ध केलं आणि कोचीनचा भाग घेतला. कोणी? त्रावणकोरच्या राज्यानं. पण त्रावणकोरच्या राजा आणि ब्रिटिश यांच्यामध्ये एक करार झालेला होता, एकमेकांवरती हल्ला झाला तर आपण एकमेकांच्या मदतीला जायचं. आता यांना त्रावणकोरच्या राजानं मैसूरचं राज्य घेतलं. त्या कंडिशनमध्ये टिपूला काही ते आवडलेलं नाही, रागही आलेला होता आणि ऑलरेडी त्याचा एरिया होता. टिपू सुलतानने डायरेक्ट त्रावणकोरवरती हमला केला. ज्यावेळेस त्रावणकोरवरती हमला केला टिपू सुलतानने, त्याच कंडिशनमध्ये ब्रिटिश इकडं होते. आता ब्रिटिशांनी तर एकमेकांविषयी शपथ घेतलेली होती की बाबा तुला आलं काही गरज तर मी येईल, मला आलं तर तू ये. ब्रिटिश या ठिकाणी धावून आल्याच्या नंतर या ठिकाणी परत युद्ध झालं. हेच कारण होतं त्रावणकोरचं राज्य. आणि मग युद्ध झाल्याच्या नंतर काय आउटपुट येणार आहे तर तुम्हाला माहीतच आहे. ब्रिटिशांना कारणच पाहिजे होतं युद्धासाठी. पण या ठिकाणी मात्र एक कॉर्नवॉलिसने डोकं लावलं. कॉर्नवॉलिसने या ठिकाणी काय केलं, इंग्रज प्लस मराठी प्लस निजाम यांना एकत्र केलं आणि वर्सेस एकटा मैसूर, म्हणजे त्याला टिपू सुलतान म्हटलं तरी हरकत नाही, टिपू सुलतान. तरी पण या ठिकाणी टिपू सुलतान खूप म्हणजे लढाऊ होता. टिपू सुलताननं 1790ला टिपूने मेजर जो होता जनरल मिडोचा पराभव केला. त्यानंतर मग स्वतः कॉर्नवॉलिस त्यानं वेलोर मार्गे बेंगलोरला आला. बेंगलोरला आल्याच्या नंतर या ठिकाणी आला बेंगलोरला, वेलोर मार्गे इकडून आला आणि या ठिकाणी त्याने श्रीरंगपट्टणमला वेढा दिला. वेढा दिल्याच्या नंतर शेवटी आता वेढा दिलेला होता, ब्रिटिश होते, सैन्य भरपूर होतं, मराठ्यांची मदत घेतलेली होती, त्यामुळे वेढा दिल्याच्या नंतर टिपूला काही मार्ग राहिला नाही. आणि त्या कंडिशनमध्ये टिपू आणि ब्रिटिश किंवा कॉर्नवॉलिस यांच्यामध्ये एक तह झाला, त्याला म्हणतात श्रीरंगपट्टणम याचा येथील तह. हा जो तह झाला टिपू आणि कॉर्नवॉलिसनुसार झाला आणि टिपूला त्याचे अर्धे राज्य गमवावे लागले, कारण हार झालेली होती, वेढा टाकलेला होता, त्यामुळे त्याचं काही जास्त चाललेलं नव्हतं. हा तिसऱ्या युद्धाचा हा एंड होता, शेवट होता. तर या ठिकाणी बरंच झालं. हा जो तह झाला श्रीरंगपट्टणमचा, हा तह होता 1792चा. आता या ठिकाणी बरोबर ठरलं होतं एकमेकाला काय द्यायचं काय नाही द्यायचं, परंतु यानंतर जो आला या युद्धामध्ये जो सेनापती होता तो सेनापती होता
आर्थर वेलस्ली हा त्यावेळेसचा जो गव्हर्नर होता. त्याच्यानंतर त्यावेळेसचा जो गव्हर्नर होता म्हणजे त्या कंडिशनमध्ये सेनापती होता आर्थर वेलस्ली, आणि आर्थर वेलस्लीचा भाऊ होता लॉर्ड वेलस्ली. हा जो वेलस्ली होता तो 1798ला गव्हर्नर झाला होता. भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता. कोण? लॉर्ड वेलस्ली. आणि ह्याचा भाऊ जो होता, हा सेनापती होता आर्थर वेलस्ली. आता ब्रिटिशांमध्ये कसं असते की मोठा भाऊ असतो त्याला ते लॉर्ड लागतं, आणि जो छोटा भाऊ आहे तो नॉर्मलच राहतो. तर हा मोठा भाऊ होता, त्यामुळे हा या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता, जनरल लॉर्ड होतं. आणि एक प्रकारचा तिथालचा मोठा समजा देशमुख समजायचा. आणि हा जो भाऊ होता सेनापती आर्थर वेलस्ली यानं काय केलं, टिपूच्या विरोधात काय खोट्या नाट्या असे आरोप केले आणि परत युद्ध पुकारलं. आणि 1799ला परत श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यावरती वेढा दिला आणि 4 मेला परत युद्ध पुकारलं, आणि त्यामध्ये टिपूचा मृत्यू झाला किंवा धारातीर्थी पडला. धारातीर्थी पडला 1799ला. ऑलरेडी श्रीरंगपट्टणमचं झालं होतं, सर्व झालं होतं, परंतु ह्या आर्थर वेलस्लीनं परत काही ना काही खोड्या काढल्या आणि त्यानं ठरवलंच होतं टिपूचा कार्यक्रम करायचा. बरोबर कार्यक्रम केला. तर या ठिकाणी काय झालं, म्हैसूर संस्थानामध्ये तैनाती फौज स्वीकारली म्हैसूर संस्थानाने, कारण यांचा मृत्यू झाला होता, टिपू धारातीर्थी पडला होता, आणि त्या कंडिशनमध्ये तैनाती फौज स्वीकारली म्हैसूर संस्थानने. तैनाती फौजमध्ये एक प्रकारची कॉन्ट्रॅक्च्युअल आर्मी, फोन केला की आर्मी येणार या प्रकारची. स्वतः कसल्याही प्रकारची आर्मी वगैरे काही ठेवायची गरज नाही. सर्व काही ब्रिटिशांचीच आर्मी आपण, आणि त्यांचे पेमेंट करायचं, वेळेवर पेमेंट करायचं. ब्रिटिश म्हणणार की तुम्ही पेमेंट करा मंथली. आणि हा एक ट्रॅप आहे, तैनाती फौजाचा एक ट्रॅप आहे की इमर्जन्सी पडल्यानंतर सैन्य पाठवायचं का नाही ते ब्रिटिश ठरवणार. एक प्रकारे तुमची सर्व पॉलिसी ते मॅनेज करणार. तर एक प्रकारे आता आपण याच ठिकाणी थांबू. 1 तासाचा व्हिडिओ झालेला आहे, तुमची पण कॅपॅसिटी जरा संपली असेल. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ आपले पूर्णपणे प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती असतील. तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर तुम्ही मॅसेज करू शकता. पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिल्या 2-3 मिनिटामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. आणि चला तर मग आता भेटू त्या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.